मुंबईत काँग्रेस स्वबळावरच लढणार। त्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे, नेत्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की मुंबई काँग्रेस मागच्या काळात सुद्धा स्वबळावर जे आहे 227 जागांवर लढू शकत होती, आजही लढू शकते। त्यामुळे सर्वच म्हणणं होतं की या ठिकाणी जे आहे ते स्वबळावर लढलं गेलं पाहिजे। बिहार निकालावरून मनसेनं काँग्रेसला का सुनावलं? बिहारच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने काँग्रेस आपटलेली आहे, मला वाटतं त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं। दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः कुठे कमी पडतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे। वर्षा गायकवाडांना मनसे का नकोशी? राज ठाकरे हा फॅक्टर महत्त्वाचा युती नसताना असं आहे की या संदर्भामध्ये मी सातत्याने बोलले की जे तोडण्याची भाषा करतात, फोडण्याची भाषा करतात ती काँग्रेसची भाषा नाही। तोंडाला आवर घालण्याचा देशपांडेंचा सल्ला का? कधीही काँग्रेसला कुठल्याही युतीचा प्रस्ताव कधी दिला नव्हता, त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा। आमची दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत, पण आमचं एवढंच म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेला जे लोक बांधण्याचं काम करतात किंवा तोडण्याचं काम करतात त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आम्ही संविधान मानतो, आम्ही समता मानतो, बंधुता मानतो आणि मुंबई सगळ्यांची आहे। येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये आम्ही मुंबईकरांसाठी भांडण्याचं काम करणार आहोत, मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधामध्ये आवाज उचलण्याचं काम करणार आहे। एकत्र का होतो? कारण आमचे आदरणीय नेते जननायक राहुल गांधीजींनी हा मुद्दा पहिला सर्वप्रथम काढला, त्यांनी पुराव्याशी सादर केलं। साहजिक आहे, आम्ही ज्या मुद्द्यावरती होतो त्या मुद्द्यावर आम्ही समर्थन केलं, पण शेवटी विधानसभा आपण जर बघितली तर आपण एकत्र लढतो। बघा, मी हे मगाशी पण वाक्य बोलले की ज्यांच्याशी आम्ही आघाडी केली, मग ती NCPशी होती किंवा महाविकास आघाडीशी असेल किंवा इंडिया अलायन्सशी असेल, आम्ही प्रामाणिकपणे त्यांची कामं केली। लोकसभा असेल किंवा विधानसभेमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम केली आणि आम्हाला काही जागांची अपेक्षा जास्त असताना नाही दिल्या तरी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम केली। पण कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि आमचंही म्हणणं असं आहे की आम्ही संविधानाच्या विचार न पाळणारे, कायदा सुव्यवस्थेचे न मांडणारे लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही। आम्ही मगाशी पण सांगितलं की शिवसेनेने ठरवावं की त्यांना कोणाबरोबर जायचं आहे, त्यांना आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी आमची राज ठाकरे हा फॅक्टर महत्त्वाचा युती नसताना असं आहे की या संदर्भामध्ये मी सातत्याने बोलले की जे तोडण्याची भाषा करतात, फोडण्याची भाषा करतात ती काँग्रेसची भाषा नाही। काँग्रेसची भाषा जोडण्याची भाषा आहे। कधीही काँग्रेसला कुठल्याही युतीचा प्रस्ताव कधी दिला नव्हता, ना काँग्रेसने आम्हाला कुठल्याही युतीचा प्रस्ताव दिला नव्हता। त्यामुळे मला असं वाटतं या वायफळ चर्चा या फक्त काही लोकांमध्ये चाललेल्या त्या चर्चांना काही अर्थ नाही। मला असं वाटतं की काँग्रेसचा काय इतिहास आहे हा सगळ्यांना माहिती आहे, मला त्याच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही। काँग्रेसने कोणाला मारलं, कोणाला जोडलं, कोणाला ठेवलं हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे। त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा, त्याच्यापेक्षा जास्ती मी बोलणार नाही। आणि त्या ज्या एकट्या लढतायत त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत। रिझल्ट नंतर हा युटर्न वाटतं काँग्रेसचा मुंबईमध्ये? बिहारच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने काँग्रेस आपटलेली आहे, मला वाटतं त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं। दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः कुठे कमी पडतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे। आमच्याबरोबर याचं आमंत्रण आम्ही दिलं नव्हतं, त्यामुळे स्वतःच चिंता करायची, स्वतःच आमंत्रण हे करायची आणि स्वतःच नाही म्हणायचं, या गोष्टीला काय अर्थ नाही ना। आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नाही किंवा आम्ही काय प्रस्ताव दिला नाही, त्यामुळे आमचा काय विषय नाही। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठीवादी पाहायला मिळतंय। नाना तुकाराम विरारच्या दरम्यान ट्रेनमध्ये मारामारी झालेली आणि त्या ठिकाणी मला वाटतं आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की जे बाहेरनं आलेले आहेत परप्रांतीय, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुंबई महाराष्ट्र हा सर्वप्रथम मराठी माणसाचा आहे। ते दादागिरी मराठी माणसाचीच चालणार, बाहेरच्या येऊन इथे दादागिरी नाही सहन केली जाणार नाही। असं म्हणत आहे